एकत्र आलो होतो, नेमकं काय झालेलं आहे त्या प्रकारात, होय. काय चौकशी? CGM 137 असं त्याचं नाव होतं. एक धमकी देण्याचं पत्र ह्या पद्धतीचं पोस्टानं त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. याची सखोल चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. परंतु असा खोडसाळपणा याच्या आधी देखील त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु पोलीस प्रशासनानं त्याचा कॉग्निजन्स घेऊन MDRF आणि IB सोबत चर्चा करून पुढील चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. केमिकल वेपन्स पहिल्यांदा अशा प्रकारे थेट देण्यात आलेलं आहे. नाही, अशा पद्धतीच्या धमक्या, अशा पद्धतीचे पत्र याच्या आधी देखील संघ कार्यालय संदर्भात त्या ठिकाणी पाठविण्यात आले होते. परंतु पोलीस प्रशासन दक्ष असून सर्व प्रकारची काळजी त्या ठिकाणी घेण्यात येते. कुठेतरी अशी खोडसाळपणा करणाऱ्यांवर वृत्तीला कुठेतरी आळा बसला पाहिजे, शोधून काढलं पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून असे वारंवार घटना घडू नये. याच्या आधी काही जणांनी असा प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी करता केला होता. शक्यतोवर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन याचं सखोल चौकशी करून हे व्यक्ती शोधून काढत असतात. अशा पद्धतीची काळजी घेण्यात येते की अशा पद्धतीचा खोडसाळपणा कोणी करू नये याची देखील चौकशी करून, कारण अशा पद्धतीनं प्रशासनाचं कुठेतरी एक डिस्टर्बन्स निर्माण करण्याचा प्रयत्न सदर व्यक्तींच्या मार्फत होत असतो. त्याच्यामुळं हा खोडसाळपणा ज्यांनी केला असेल त्याचा शोध घेऊन त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करणं. DHS नावाच्या संघटनेच्या नावाने हा पत्र आलेला आहे आणि एकूणच आक्षेपार्ह वक्तव्य जे संघाबद्दल यामध्ये नमूद करण्यात आल्याचं दावा करतो. त्यामुळे एकूण याचा संपूर्ण तपास केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीच्या संघटना ह्या ठिकाणी काम करत असतात. परंतु कुठलीही संघटना असेल तरी चौकशीच्या दरम्यान किंवा चौकशीच्या अंती जे कोणी जबाबदार राहील निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करणं. हो, तुमच्या मतदारसंघातलं आहे.